अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्यसिद्ध्यर्थं भिक्षां देहि च पार्वती ज्ञानवैराग्यसिद्ध्यर्थं भिक्षां देहि च पार्वती। पार्वती माता की जय, चैत्रा गौरी की जय। आज आपण सगळेजण इथं चैत्र गौरीचा हळदी कुंकूसाठी सगळेजण जमलेलो आहोत। म्हणजे आपण एक प्रकारे आपण एकत्र तर येतच आहोत। सणवारांचा उद्देशच हा असतो की सगळ्यांनी एकत्र येणं। पूर्वीच्या काळी कसं होतं की स्त्री ही बाहेर पडत नव्हती, सून आणि मूल इतकंच तिचं विश्व होतं। जास्तीत जास्त ती परसदारी जायची स्वतःचं मन मोकळं करण्यासाठी, कारण मग ती एकत्र कुटुंब पद्धती, घरामध्ये संपूर्ण कामामध्येच व्यस्त असायची ती। मग तिचं मन तिने कुठे हलकं करायचं, म्हणून आपल्या संस्कृतीने तिच्यासाठी हे असे उत्सव बनवले। त्याच्यामध्ये येतं हळदी कुंकू, संक्रांतीचं हळदी कुंकू। त्यावेळी सुद्धा आपण बघा वाण देत असतो एकमेकांना। वाण देतो म्हणजे काय, ज्याच्या घरामध्ये जे जास्त उगवलंय ते देतात। म्हणजे माझ्या घरात जर ऊस आला असेल तर माझ्या घरी तुम्ही हळदी कुंकाला आला तर मी तुम्हाला ऊसाचं वाण देईन। यांच्याकडे मटारचे शेंगा आले असतील तर त्या मटार देतील, यांच्याकडे गुळ असेल तर गुळ देतील, यांच्याकडे तीळ आले असतील तर ते तीळ देतील, यांच्याकडे बोरे असतील तर ते बोरे देतील। अशा पद्धतीने एकमेकांच्या घरी घरचा जो वाण आलेला आहे ते आपण वाणाच्या माध्यमातून दुसऱ्यांना देत असतो आणि समृद्धी वाटत असतो की माझ्या घरची ही समृद्धी, माझ्या घरचे हे वैभव आहे ते मी तुम्हाला देते। कारण असं म्हटलंय, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे। देणाऱ्याने देता देता घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे। म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये दानाचं इतकं महत्व आहे। आपण आताही बघतो की आपण म्हणतो अन्नदान श्रेष्ठ आहे, रक्तदान श्रेष्ठ आहे, आणि आता परवाच आपण मतदान सुद्धा श्रेष्ठ आहे हे बघितलं सगळ्यांनी की एका मतामुळे काय होऊ शकतं आणि एका मतामुळे आपल्या आयुष्याचं सुद्धा काय होऊ शकतं याचा अनुभव आपण घेतला। म्हणून दानाचं सगळ्यात महत्व आहे। तसं चैत्र गौर हा आपल्या नवीन वर्षामधला सगळ्यात पहिला सण येतो। चैत्र गौरीचा उत्सवच आपला पाडव्यापासून सुरू होतो। आपली संस्कृती ही नेहमी आपल्या आरोग्याची काळजी घेऊन असते। प्रत्येक सीझनमध्ये जे काही येतं ते आपल्या आरोग्याला कारणीभूत असतं, आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी महत्त्वाचं असतं। पण मग हे आरोग्य चांगलं ठेवायचे, पण आपल्याकडे असं आहे की आपण कुणाला तरी नतमस्तक झाल्याशिवाय, कुणाला तरी ते दिल्याशिवाय आपण घेत नाही। भगवंत खरं तर काहीच खात नाही, तो नैवेद्य आपण दाखवतो, पाणी फिरवतो, तो फक्त वासाचा भुकेला असतो, खात असतो आपणच। पण आपली संस्कृती असं सांगते की देऊन खा, म्हणून आपण कुठलाही सण कुठलाही असेल तर आपण आधी भगवंताला ते देतो आणि मग आपण ते घेतो। आणि आपली काळजी भगवंत किती घेतो की प्रत्येक सीझन मध्ये जे आहे तेच तुम्ही मला द्या। मग आता चैत्र गौरीचा उत्सव येतो तो उन्हाळ्यामध्ये येतो, उन्हाळ्याची काहिली असते आणि मग ह्याच्यामध्ये आपण चैत्र गौरीचा उत्सव करतो, कारण याच्यामध्ये आपण जे पदार्थ वापरतो ते सगळे गौरीच्या निमित्ताने आपणच खात असतो। आंब्याची डाळ ही अतिशय पोषक असते, थंडगार असते, ती आपण कैरी घालून करतो। कैरी आपल्या पोटामध्ये आंबट पदार्थ गेले पाहिजेत म्हणून आपण कैरीची डाळ आणि पन्ह देवीला दाखवतो। परत कैरीचं पन्ह जे आपल्याला शांत शीतल करतं, उसाचा रस असतो। त्यानंतर आपण या सीझनमध्ये येणारी सगळी फळं देवी समोर ठेवतो, कलिंगड असतं, टरबूज असतं, त्यानंतर काकडी असते। म्हणजे जे काही आहे ते सगळं निसर्गाने दिलेलं आहे आणि निसर्गाला परत देण्याचं दान आपण इथे करत असतो आणि तेच वाण आपण सगळ्यांना देत असतो। म्हणून हा अन्नपूर्णेचा उत्सव आहे। मग अन्नपूर्णेचा उत्सव का, तर त्याच्या मागे एक कथा आहे। सगळ्यांना माहिती की पार्वती आणि शंकर हे दोघं जण अतिशय उत्तम जोडपं आहे। म्हणजे पार्वती ही लक्ष्मी आहे, ऐश्वर्याचं समृद्धीचं प्रतीक आहे, आणि शंकर हा वैराग्याचं प्रतीक आहे। आणि ते दोघं जण एके दिवशी असे गप्पा मारत बसलेले असतात। रामरक्षेची सुरुवात सुद्धा पार्वती आणि शंकराच्या संवादातूनच झालेली आहे। मी आत्ताच रामनवमीच्या कालावधीमध्ये रामरक्षेवर बोलले तेव्हा माझ्या वाचनात ती कथा आली होती की त्याच्यामध्ये सुद्धा असं म्हटलेलं आहे की पार्वतीने शंकराला विचारलं की कुठलं श्रेष्ठ आहे, सगळ्यात जास्त श्रेष्ठ काय आहे, तर शंकर आणि राम ही दोन नावं स्वतःकडे ठेवून घेतली होती, बाकी सगळ्या नावांची वाटणी केली होती आणि फक्त राम ही दोन नावं स्वतःकडे राहिली होती। आणि म्हणून सगळ्यात शेवटचा श्लोक आपण म्हणतो, सहस्त्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने। हे सहस्त्रनाम म्हणजे विष्णू सहस्त्रनामाची जी सहस्त्र नाव आहेत ती कुणाच्या बरोबर आहेत, तर राम या दोन अक्षरांच्या बरोबर आहे। तत्तुल्यम म्हणजे त्याची तुलना कुणाशी केली जाऊ शकते, तर त्या दोन नावांशीच केली जाऊ शकते। इतकं नाव आहे। ते सुद्धा पार्वतीने विचारलं की कोण श्रेष्ठ, तेव्हा शंकराने दिलेले हे उत्तर आहे। मग तसंच आता झालेलं आहे की पार्वती विचारते की याच्यामध्ये सर्व जगामध्ये काय श्रेष्ठ आहे किंवा काय आहे की
हे जग काय आहे. तेव्हा शंकर असं म्हणतात ब्रह्म सत्यम जगत मिथ्या, की केवळ ब्रह्म एक सत्य आहे, बाकी सगळं जगत मिथ्या आहे. पण मग पार्वती काही मानायला तयार नसते. ती असं कसं म्हणतात तुम्ही सगळं मिथ्या. हो, फक्त ज्ञान आणि वैराग्य श्रेष्ठ आहे, बाकी सगळं मिथ्या आहे. मिथ्या म्हणजे खोटं आहे. मग ती म्हणते की म्हणजे मग हे सगळं खोटं आहे, म्हणजे मी जे दिसते माझं सौंदर्य खोटं आहे का, हे ऐश्वर्य खोटं आहे का, हे सगळं संसार दिसतोय ते सगळं खोटं आहे का. हो, हे सगळं खोटं आहे म्हणे, हे सगळं खोटं आहे, हे काहीच खरं नाहीये. हा संसार खोटा आहे, ही नाती गोती खोटी आहे, सगळं खोटं आहे. मग ती म्हणते की आपण जे अन्न खातो ते पण खोटं आहे का. हो, ते पण सगळं खोटं आहे, फक्त ब्रह्म एकच सत्य, असं शंकर म्हणतात. मग अन्नपूर्णा म्हणते असं आहे का, मग आता यांना आपण दाखवून देऊ की काय खरं आहे. म्हणून अन्नपूर्णा गायब होऊन जाते, पृथ्वीवर येऊन जाते, ती काशी नगरीमध्ये येऊन बसते. मग शंकराकडे सगळं पृथ्वीवर अन्नच नाहीये कुठलं, कारण पार्वती शेवटी अन्नपूर्णेचंच रूप आहे, अन्नधान्यच नाहीये जमिनीवर. मग सगळे प्राणी पशु पक्षी ऋषी मुनी सगळेजण अन्ना वाचून व्याकुळ व्हायला लागतात. आणि मग ते परत शंकराकडे येतात आणि शंकराला म्हणतात की आम्हाला काहीच मिळत नाहीये, असं कसं काय अन्ना वाचून. ते म्हणजे बसा बसा, मी तुम्हाला ज्ञानाच्या काही गोष्टी सांगतो, वैराग्याच्या गोष्टी सांगतो. पण पोटात जर अन्न नसेल तर कोण ऐकायला तयार होणार आहे. त्यामुळे ते कोणीच ऐकायला तयार नसतात. आधी आम्हाला खायला द्या, आधी आम्हाला अन्न द्या, मग आम्ही तुमच्या ज्ञानाच्या आणि वैराग्याच्या गोष्टी ऐकू. मग ते म्हणतात की शंकराला खरंच पटतं की ज्ञानाशिवाय अन्नाशिवाय, म्हणजे जसं आपण म्हणतो आधी पोटोबा आणि मग विठोबा, तसं कोणी ऐकायलाच तयार नसतं. तुमचं मन स्थिर होणार नाही. जर तुमचं आतून शरीर शांत नाहीये, स्थिर नाहीये, तर तुम्ही ज्ञानाच्या गोष्टी ऐकूच शकणार नाही. म्हणून मग शंकर येतात काशी नगरीमध्ये. कोणीतरी स्त्री आहे की ती स्त्री अन्न वाटते म्हणे, तिच्याकडे जाऊन आपण ते अन्न घेऊयात. म्हणून शंकर येतात काशीमध्ये आणि एका घराच्या दारामध्ये उभे राहतात आणि म्हणतात ओम भवती भिक्षाम देही. तेव्हा सोन्याच्या सिंहासनावर बसलेली पार्वती, साक्षात लक्ष्मी, अन्नपूर्णेचं रूप, ती बाहेर येते आणि ती शंकराला भिक्षा देते. म्हणते कशाची भिक्षा देऊ, ज्ञानाची वैराग्याची. तर ते म्हणतात नाही, मला अन्नाची भिक्षा दे. आणि मग अन्नपूर्णा त्यांना ती भिक्षा देते आणि मग परत सगळं जग सुरळीत चालायला लागतं. म्हणजे जर आपल्या ह्याच्यामध्ये अन्न नसेल तर सर्व काही व्यर्थ आहे, आपण जिवंत राहू शकणार नाही. त्यामुळे अन्नाचं किती महत्व आहे हे अन्नपूर्णेने शंकराला सांगितलं आणि म्हणून आपण अन्नपूर्णेचा हा उत्सव साजरा करत असतो. या श्लोकामध्ये सुद्धा असं म्हटलंय, पुत्रौ गजान षडाननौ दिगंबरम कथम जीवेन अन्नपूर्णाच चेतगृहे. म्हणजे 5 मुख असणारा शंकर आहे, गजमुख गणेश आहे, 6 मुखांचा कार्तिकेय आहे. म्हणजे अशी खाणारी किती तोंड आहेत पार्वतीच्या दारामध्ये, 12 तोंडे. 5 मुखांचा शंकर आहे, गजमुख गणेश म्हणजे 6 आणि 6 मुखाचा कार्तिकेय म्हणजे 6 6 12. ह्या श्लोकाचा अर्थ असा आहे, पुत्रौ गजान षडाननौ दिगंबरम कथेत जीवेन अन्नपूर्णा न चेतगृहे. म्हणजे 5 मुखांचा शंकर, 1 मुखाचा गजानन, 6 मुखांचा कार्तिकेय, अशी खाणारी 12 तोंडे घरी असताना सुद्धा भिक्षाटन करणाऱ्या दिगंबर शिवाचा संसार सुरक्षित चालला आहे, कारण त्याच्या घरी अन्नपूर्णा गृहिणी म्हणून बसलेली आहे. म्हणून ज्याच्या घरी अशी अन्नपूर्णा आहे त्याच्याकडे सगळी समृद्धी, सगळं सौख्य नांदलेलं असतं. आणि म्हणून त्या अन्नपूर्णेचा उत्सव आपण ह्या चैत्र गौरीमध्ये करतो. तिजेला, पहिल्या तिजेला आपण अन्नपूर्णेची स्थापना करत असतो आणि अक्षय तृतीयेपर्यंत आपण तिचं माहेर पण करत असतो. म्हणजे ती माहेरी आलेली असते. मग माहेरी आल्यानंतर कसं असतं, सगळं सुख असतं. आता आपण जातो आणि सोफ्यावर बसतो. पूर्वी सोफा नव्हता म्हणून ती कशावर बसायची, झोपाळ्यावर बसायची. काही ठिकाणी तीच अन्नपूर्णा लाकडी असते, ती पितळी असते आणि तिचा संपूर्ण संसार त्या झोक्यावर असा केलेला असतो. मध्ये शंकर असतो, इकडे गौरी असते, तिची मुलं असतात, कार्तिकेय, गणेश असतो. आणि काही ठिकाणी ज्यांच्याकडे झोका नसेल त्यांच्याकडे तो डायरेक्ट ती अन्नपूर्णा त्या दिवशी झोक्यात बसवली जाते आणि महिनाभर तिचे लाड पुरवले जातात. माहेर वाशिन म्हणून ती आलेली आहे. जसं माहेरी गेलं की आपण लोळत पडतो, कसलं टेन्शन नसतं, तसं ती माहेरी आली, पण झोक्यावर मस्त आनंद घेतली. पण खरं तर हा उत्सव येतो उन्हाळ्यामध्ये. मग उन्हाळ्यामध्ये अंगणात बसायला सगळ्यांना आवडतं. पूर्वीच्या काळी कसं की अंगण असायचं, अंगणामध्ये झोके असायचे